पसंत आला सोपीला आहे का बघ. स्वप्नाला पाहायचं. हे असं छान आहे तुमचं, बघा बरं. पण ते तिच्या मापाचं नाही, छोटा होईल त्याच्या मापाला. बघू तुम्हाला घ्यायची का लाडू? लाडूची पण शॉपिंग करायला का? हो द्या. लाडूची पण शॉपिंग चालली. स्वप्नाला काय पसंतच पडा नाही. तुम्हाला तुमच्या गुडघ्यापर्यंत सोपीला येईल ना म्हणून. हा येईल तिला. तिला बरी काय ब्लॅक घ्या ना, तिला तिला एक स्कूलला पाहिजे होती. मग एक म्हणजे ब्लॅक होती ना. हा ना, तीच आहे ना, घ्या ना. कॉफी कलर एक हजार. बघा स्वप्नाच्या सारखी ड्रेस पण आहे तसं. स्टॅच्यू कडे बघितलं का मला स्वप्नाच्या अशीच आठवण आली. म्हटलं स्वप्नाच्या असेच केस करते आणि ड्रेस पण असेच घालता. आता स्कूलला गेली बघू, तिला आल्यावर ना हे दाखवते. त्याला म्हणते इथं उभा राहिली होतीस काय स्वप्नाला? हा फुगल्यावर अशीच दिसते. शाळेमधून आल्या तिला म्हणते तुझ्यासारखीच होती दुकानाबाहेर. तर आम्ही आली तिथं कपडे घ्यायला आणि त्या दुकानात घेतलाय टॉवेल. तर शॉपिंग हे करतो आणि कशासाठी काय ते घरी गेल्या तर मला सांगते. चला. आहे 3-4 लाख वाजता. ती छोटी ना काय का है का जास्त आहे म्हणजे. हा कसा ड्रेस आहे घातलाय. मला स्वप्नाची लय आठवण आली. गेले दोघ जण स्कूलला आणि आम्ही आलोत आता शॉपिंग करायला. तर बघू काय काय करतात कुणासाठी ते आता नंतर सांगते, शॉपिंग हे झाल्यावर. होय 10% कमी होईल तुम्हाला. आणखीन 10% 900 म्हणले आणखीन 90 रुपये कमी. हे तुम्हाला 850 840 ला बसेल फायनल. चांगला होता करायचं का. बघून या. सांगायला दुसरं बघत घातला तर चांगला घ्यायला चांगला. चालू केला. आलत आता घरी, शॉपिंग हे केली. काय काय केली ती थोड्या वेळाने दाखवते स्वप्नाच्या लाडू आल्याच्या नंतर. तिथं ते स्टॅच्यू लय भारी होता स्वप्नाच्या. लाड नको दाखवून लाडला हो आता तिला आणले थोडस तिच्या लागणाऱ्याच वस्तू, पॅन्ट हे. तर आता लाडू म्हणून मला पण नाही आणलं. त्या दोघांचीच आता भांडणं चालू होते. बघू शाळेमधून आलं काय होते मग तेव्हाच तुम्हाला दाखवीन काय काय आणले. त्या स्टॅच्यूचं मला लय हसा आला आहे ना. सेम स्वप्नाच्या दिसत होती त्या स्टॅच्यू मध्ये. केस तसे, ड्रेस पण तसाच. तिला आल्या दाखवते. तर मी काय काय शॉपिंग केली तर ते दाखवते तुम्हाला आणि कोणासाठी शॉपिंग केली ते पण सांगते. मागे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, भाच्याला मुलगी झालेली. तर ती ना आता घरी आली, 2-3 दिवस झालं. तिचं छान मस्त वेलकम केलं, खूप छान होतं. मी तर नव्हते वेलकमच्या दिवशी, तर मी मम्मीकडे गेले होते. तर माझं तिकडे नाही जाणं झालं वेलकमच्या दिवशी. तर मी तुमच्यासोबत ते वेलकम केलेलं शूट करून तुमच्यासोबत शेअर केला असता व्हिडिओ. तर आता आली ती, तर त्याच्यामुळे म्हटलं तिला कपडे हे घेतले, ड्रेस घेतलाय तर त्याच्यासाठीच गेले होते
मार्केटमध्ये घ्यायला आणि तिला कसा ड्रेस घेतलाय सांगते. आणि थोडंफार स्वप्नालीला पण घेतलेत, म्हणजे असे तिला लागणाऱ्या वस्तूच घेतल्यात, पॅन्टी हे. आणि मग तिला जर घेतलं तर लाडूचं, मग तो म्हणतो मला पण घे, मला पण पाहिजे, मला पण हे ते. तर आता लाडूला काही नाही घेतलं, कारण आता लाडूचा बर्थडे घ्यायला लागलाय, म्हणजे 15-20 दिवस बाकी आहेत. म्हणजे 31 जुलैला त्याचा बर्थडे असतो. तर तेव्हा घेता येईल लाडूला, मग त्याची लाडूची शॉपिंग करता येईल. तर आता अं, तर तिची शॉपिंग केली बाळाची. तर तिला घेतलाय ड्रेस, तर मी दाखवते कसा ड्रेस घेतलाय. आणि आम्ही संध्याकाळी पण जाणार आहेत तिच्याकडे घरी, तर दाखवत कशी झाली तर ती. तर ड्रेस हे दाखवते आणि संध्याकाळी गेल्याच्या नंतर बघू, आता तुम्हाला पण बघायला भेटेल ती कशी झाली कशी नाही. तर खूप म्हणजे 2-3 दिवसापासून जायचं जायचं, लाडू चला चला म्हणतोय. लाडूला स्वप्नाला लय बघू वाटली तिला. तर म्हणलं तिला कपडे वगैरे घेऊनच चांगलं दिसेल जायला. तर कपडे हे आणले आणि जाऊत मग संध्याकाळी. आता मी ड्रेस दाखवते काय काय, म्हणजे कसा घेतलाय ड्रेस. तर ड्रेस बघा असा कायचा घेतलाय, म्हणजे 1.5 महिन्याची ती सध्या. तर तिला लागण म्हणजे तिच्या साईजचाच घेतलाय. अजून तिला म्हणजे 1 वर्ष तरी, म्हणजे 1 वर्ष नाही जायचं, म्हणजे 6 महिने तरी ती यूज मध्ये घालन. आणि हे असं स्कर्ट आहे बघा. बघा हे असं स्कर्ट आहे, मस्त ते थोडासा म्हणजे फॅन्सी पण आहे. आणि ते स्कर्ट आहे आणि हे त्याच्यावर टी शर्ट आहे, छान आहे मस्त, डायमंडचे. आणि सॉफ्ट आहे, गुळगुळीत आहे, म्हणजे घालायला पण कुठे जायला ह्यायला तिला छान वाटेल. आणि तिच्या मम्मीला एक साडी घेतली. साडी आहे माझ्याकडेच ऑलरेडी होती. आणि स्वप्नाला याच्यात काही पॅन्ट वगैरे आणली. आणि याच्यामध्ये त्यांना टॉवेल आणलाय. तर अशी काय अशी म्हणजे तिला ड्रेसेस आणायला गेलतो आणि छोटं मोठं काही घेऊन आलं. तर एवढं काही आणलं नाहीये. तर तिचा ड्रेस आणलाय आणि लाडूच्या बर्थडेला मग त्याच्यानंतर शॉपिंग करता येईल. तर त्याची नंतर मग शॉपिंग बघू आता त्याची स्वप्नालीची. कारण त्याची जर करायला लागली की मग स्वप्नाला पण घ्यायचं असतं, आणि स्वप्नाला शॉपिंग करायची असली तर त्याला पण काहीतरी घ्यायचं असतं. ते दोघं समजून घेतच नाहीयेत. तर मी साडी दाखवते तर कशी घेतली. ड्रेस तर बघितले तुम्ही. तर बाळाच्या आईला अशी काहीशी साडी आहे, ही साडी आणि वरचं ब्लाउज आहे. तर ही साडी आणि हा बाळाचा ड्रेस. तर छान आहे, मस्त दोन्ही पण. आता संध्याकाळी आवरून हे जातात बाळाकडे, आणि कसं काय होतंय बघू. आणि आता मुलांची शाळा पण सुटायला लागली, तर मी आता आणते जाऊन. तर त्यांना लाडूला स्वप्नाला मी शाळेमधून आणते. हो बघ किती आभाळ आले. हे आले 2. सावला ड्रेस आणलाय. स्वप्नाच्या तुझ्या ना, अहो तुझ्या सारखीच एक सेम मुलगी होती तिथं कुठं? दुकानाच्या बाहेर. कोणत्या? अगं तुझ्यासारखे तिचे केस होते आणि तुझ्यासारखा तिचा ड्रेस पण होता. खोटं बोलतेस. तुला दाखवते फोटो तिचा. तिला बघितलं की तुझीच आठवण आली मला. तू त्या ह्याला बघितला असेल त्या डम्मीला. मग ती डमी सेम तुझ्यासारखी दिसत होती. तिला फोटो दाखवते लाडू. अंधार झाला बघ कसं अंधार. आता पाऊस येईल. माग तर दाखव माग. कसला आभाळ आले. आता लय पाऊस येणार आहे मला वाटतं. आता आपण कसं जायचं मग. चल 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 चल. बघ साऊचा ड्रेस. हा बघ. हे बघ, हा टॉप माझ्या शाईचा. हा आणि हे मम्मा माझ्या साईजचा आहे हा. त्याला नाही गं येत. आणि हा माझ्या साईजचा स्कर्ट. थँक्यू मम्मा, माझ्यासाठी ड्रेस आणला. थँक्यू. तर तुझ्या सारखीच मुलगी बघितली ग मी. कुठे? दाखव तुला नाही का सांगितलं आता. फोटो दाखव. चल. तिला लगेच कळलं डमी म्हणून ती.
स्वप्नाच्या सारखीच केस आणि हे सगळे ड्रेस सगळं तसंच होते. तू दाखवते फोटो तिचं. तर आता आभाळ पण आलंय, पाऊस काय माहिती येतो का कसा. तर आला तर आता कॅन्सल होईल जायचं, आणि नाही आला तर बघू जाऊया. तर हे आले दादा स्कूल वरून, आता करतात आम्ही चहा पाणी. आता आभाळ आलेले, वारं हे सुटले, काय माहिती पाऊस येईल मला वाटते. आणि ह्यांचं चाललंय आल्या आल्या, ते सगळं व्यवस्थित घडी घालून ठेवा. माझे कपडे बघा, किती सारे कपडे आहेत मशीनचे. मशीन असली ना घरामध्ये, सगळे कपडेच दिसतील. शिवले की अजून येतात, शिवले की अजून येतात, शिवले की अजून, असं चालूच आहे ते रुटीन. ते घातलं का नीट केलं हे काय तुझं आहे ते. माझं इकडे बघा, ही ब्लॅक वाली पॅन्ट मला पाहिजे होती. तुझी पॅन्ट आहे ती. ब्लॅक वाली. लाडूचं लेक आणले ना, तुला टॉवेल आणले ते, ते तिकडे ते पिशवीमध्ये. लाडू काय आणले बघा. यार मग त्याला किती मोठा आणलाय. मला वाटलं तू सौ साठी ते ब्लँकेट का काय ते असतं. टॉवेल लाडू आपला खुश हाय. सॉफ्ट सॉफ्ट टॉवेल लाडूला. हे चला आता चहा करते तुम्हाला. मला अभ्यास राहिलाय, जायचं तिकडं, मला पाठांतर करायचं. तिचा अभ्यासाचं टेन्शन आलं तिला. लाडूला नाही का अभ्यास? आता लाडूला आला टॉवेल खेळायला. चहा पाणी झाले आताच, तिकडं लाडूचं चाललंय चहा पिणं. लाडूचं चाललंय टोस्ट चहा, इकडे चाललं मेकअप. तुझ्यासारखे असं स्टेज होतात आपल्याला. कुठं बोलतेस? मी त्या स्टॅच्यूला बघून लय हसले बाई, मला तुझीच आठवण आली. म्हणलं स्वप्नाच्याचीच कॉपी सेम, हेअरस्टाईल पण तशी, ड्रेस पण तसाच. ते म्हणले होते स्वप्नाला घेतलं की ते रडन, पण तसं नाही केलं. हे लाडू आता हुशार झाला. लाडू ऐकतोय आता सगळं. पहिलं तर लहान होता तर तसं करायचा, तिला घेतलं की तो रडत बसायचा. तो म्हणत होता मलाच नाही आणलं. तर आता नाही करत, आता तो मोठा झालाय तर आता हुशार व्हायला लागला. होय लाडू, आता नाही रडत. लाडूनी सांगितलं लाडूला घेऊन येतेत मग पप्पा, है ना. तर आता बघू, आता स्वयंपाक हे करायचंय आणि मग तिकडे जाऊया घरी, मग बाळाकडे. तर झाले मी रेडी, आणि तिकडे स्वप्नाच्या रेडी व्हायला लागली. जसं काय कुठं जायचंय तिला मोठ्या फंक्शन मध्ये, अशी रेडी व्हायला लागली ती. तर चाललं आता बाळाकडे. है, स्वप्नाच्याच एक बाळ होती, लाडू स्वप्नाच्या, मला आठवते तेच दोघे एक बाळ होते, आणि इतक्या लवकर ते दोघे जण मोठे झाले. तर चाललं त्याला बाळाकडे. तर चला. इथं झोपत नाही अजिबात, अशीच रात नदी फक्त रातच माऊ माऊ चिमटे किती होय. माऊ माऊ चिमटे देते. मी नाही घेत. तुम्ही दाढी टाकायला तिला, तिच्यापेक्षा तुमचा आवाज जास्त होणार. काय झालं? चाव वाटलं बा. हो लय चाव वाटलं बाबा. मग साक्षी काय म्हणते तू? मामा तुम्ही रडीला होय, तिला हाणलं तुम्ही. मांडी होती लाडूच्या मांडे होय. ती झाडा झाली खाली बसून तिला नगर लावायचं नाही तर लय किंवा तुम्ही लय मारला आता तिला. आपण बाबा हाणलं. मलाच मारलं होतं होय. मामाला हाण तू, मामाला हाण मोठं झालं की. हा, आता तुम्हीच शांत केली होय. हो मला मारलं बुलबुलीला. हो कोणी माऊनी मारलं. साऊचा ड्रेस बाहेर काढला की शांत बसली होय. माऊनी मारलं माऊनी. तो ड्रेस कडे बघती बघा. कुणी मारलं होतं तुला? कुणी?
कोण मामा 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 मामा. राहती होय तुमच्याकडे. आजोबांनी मारले तुला. आम्ही आता दोस्त झालो आहे का ना ग मग? हम्म. आम्ही आता दोस्त. इकडे लाडू. तिकडे बी ते घर मालक म्हणजे पोच आहे की पोरग इथं. आले काकाकड. हा. आता येतात म्हणतो नाही मग पप्पा मध्ये जातो मी काकाच्या घरी बसतो. फोटो काढायची काही. नाही. फोटो काढायची फोटो. मामा लय बोलत येत ओरडू ओरडू बोलत येत मामा. तशी नाही घालायची तशी नाही घालायची. बघ ती झोपायला यायला. पाच ती अंगावते ती भिजली.